राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील पत्रकार परिषद घेत आहेत। स्वतः शरद पवार हे जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपकेंना भेटले होते, त्यांच्याशी चर्चा केली होती आणि त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारला सल्ला सुद्धा दिला होता, इशारा देखील दिला होता आणि विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता। तसंच आता सुद्धा त्यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली, ती म्हणजे लोकशाहीनं कात टाकलेली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता पत्रकार परिषदेमध्ये आणखीन पुढे ते काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। दरम्यान आंदोलनाच्या 27व्या दिवशी अखेर विद्यार्थी आंदोलकांचा एक मोठा विजय झाला असं म्हणावं लागेल, कारण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवून दिला। अगदी काल परवापर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही, त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहील असे संकेत दिले जात होते। मात्र आज अखेर दुपारी अचानक ही बातमी आली। धर्मेंद्र प्रधान यांनी एक पत्र जारी करत युवकांना संदेश उद्देशून ते पत्र जारी करत आपण आपला राजीनामा हा पंतप्रधानांकडे पाठवल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थी आंदोलकांनी एकच जल्लोष केला। तत्पूर्वी जंतर मंतरवर आजही काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं, लाठीचार्ज झाला होता। तर तिथे बिहारमध्ये सुद्धा हिंसक आंदोलन झालं होतं। महाराष्ट्रात देखील मुंबईत विशेषतः मोठं आंदोलन करण्यात आलं। फेसबुक पोस्ट सोशल मीडियाची पोस्ट आली असेल, सोशल मीडियाची पोस्ट आलेले त्यांनी धर्मेंद्र प्रधानांनी पत्र त्यांचं सार्वजनिक केलंय, ते आलेलं आहे सगळीकडे। तुम्ही सोशल मीडिया पोस्ट आलेली आहे, फेसबुक आणि ट्विट आलंय। न्यूजपेपर कुठे प्रकारे पुन्हा वाचतोय। दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सलग 28 दिवस तरुणांनी दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द ही कौतुकास्पद आहे। आंदोलकांच्या अगदी मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला। दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणाने उभं राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे। हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे। तसंच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीनं देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचं मी आभार मानतो। देशातील लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं वाटतं। हे माझं स्टेटमेंट ऑलरेडी केलेलं आहे। एक तर हे जे काही चाललेलं होतं पेपर फुट हे निवड एखाद दुसऱ्याची बाब नसते। अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्यावर त्याचे विपरीत परिणाम होत होते आणि आनंद हा आहे की संयमानं आणि शांततेनं युवा पिढीनं आपल्या भावना देशाच्या नेतृत्वाच्या समोर मांडल्या आणि त्याला यश आलं।
आज सेन्सेसच्या त्यांच्या 2-3 राऊंड झाले असत्या की स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते. डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात. हे मी काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे, एक तर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणणं त्यांचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळाचे तुमचे 2-3 कलिग्स शक्यतो सिनियर हे डिफ्यूज करा. अभिजित आणि त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्याशी आम्ही बोलणं केलेलं आहे. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की सरकार तुमच्याशी सुसंवाद ठेवायला तयार असेल तर बोलायचं नाही असा हट्ट करू नका. आणि सुदैवानं त्यांची बोलायची तयारी होती, हट्ट नव्हता. आणि त्यामुळं हे जे काही बोलणं झालं नरेंद्र मोदींचं त्यांच्याशी माझं, त्याचा परिणाम मला दिसला. त्यांनी केंद्र सरकारमधले आपले सहकारी डिफ्यूज केले. चर्चेच्या 2 राऊंड झाल्या. त्याच्यामध्ये केंद्राने मान्य करावं असा जो आग्रह होता त्याच्या काही गोष्टी मान्य झाल्या नव्हत्या. दुसऱ्या राऊंडला एक सोडून बाकीच्या गोष्टीच्या संबंधी केंद्र सरकारने विचार करण्याची भूमिका घेतली. आणि तरीही युवा पिढीचा आग्रह शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा होता. तो आग्रह शिक्षण मंत्र्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी, तेव्हा माहीत नाही, ते स्वीकारला आणि त्यांचा राजीनामा आज आपल्या पुढे आलेला आहे. मी युवा पिढीचं पुन्हा एक अभिनंदन करतो. जे काही घडलं त्याचा शेवटी अंतिम निर्णय हा योग्य झाला. पण नव्या पिढीला हाताळत असताना लाठीहाला अश्रुधूर हे प्रकार टाळले असते तर अधिक चांगलं दिसत असतं. आणखीन एक गोष्ट अतिशय अवघड आम्हाला वाटते की म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतरला येण्याच्यासाठी जी मेट्रोची लाईन आहे आजूबाजूची त्याच्या 18 स्टेशन्स ही लाईन बंद ठेवली. ही लाईन बंद ठेवणं हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांच्या पुरता सीमित होता. मेट्रोला प्रवास करणारे तरुणाई जसे असेल तसे नागरिकसुद्धा असतात. आणि त्यामुळं मेट्रोच बंद ठेवायची ही भूमिका शहाणपणाची नव्हती. आणखीन एक गोष्ट जाणवली, अनेक तरुण मुली याच्यामध्ये
अत्यंत आक्रमकपणानं आपल्या भावना व्यक्त करणारा पुढे येत असताना हा जो काही हल्ला झाला पोलिसांच्याकडून त्याची किंमत त्यांनासुद्धा द्यायला लागली. ते चालता आलं असतं तर योग्य झालं असतं. आणखीन एक गोष्ट की हे आंदोलन जंतर फक्त सीमित राहिलेलं नाही. हे आंदोलन देशात आणि देशाच्या बाहेर गेलं. लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, अन्य काही शहरांच्यामध्ये भारताच्या बाहेर जी भारताची युवा पिढी स्थिती आहे ती त्या देशातसुद्धा शांततेनं पण आपल्या भावना व्यक्त करण्याच्यासाठी रस्त्यावर आल्या. हे जसं भारताच्या बाहेर झालं तसंच या देशाच्या जवळपास सगळ्या राज्यामध्ये याची जी काही या पिढीची भावना होती ती आपल्याला पाहायला मिळाली. मला आणखीन एका गोष्टीचं समाधान की देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी तरुण तिथं आले होते. मी ज्यावेळी तिथं भेटायला गेलो त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेले युवा प्रतिनिधी तेही त्या ठिकाणी भेटले आणि ते प्रेमानं आणि शांततेनं याच्यामध्ये अभिजित आणि त्याचे सहकारी यांच्या पाठीशी उभे राहिले. जिद्दही वाखाणण्याजोगी फायदा असेल, मुंबईमध्ये फायदा असेल, अन्य शहरांच्यामध्ये पाहिलं. यावरून केंद्र सरकार योग्य तो धडा घेईल आणि पुन्हा अशा पद्धतीनं तरुण पिढीला हाताळण्याचं काम करणार नाही एवढीच अपेक्षा. साहेब तुम्ही पंतप्रधान मोदींना भेटलात तेव्हा त्यात एक सगळ्यांची टीका अशी सुरू होती की आपला देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे, जे की अमित शहा किंवा मोदी जे आहे ते हुकुमशाह पद्धतीने वागतात. ह्या निर्णयामुळं तुम्हाला असं वाटतं का की मोदींची किंवा सरकारची जी देहबोली आहे त्याच्यात फरक पडेल आणि देशामध्ये परत संवादाचं सगळं वातावरण तयार होईल? विरोधकांमध्ये विशेषतः जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये पण भीती असते. मी सांगू शकत नाही, पण मी मोदींना आग्रहाने हे सांगितलं डायलॉग सुरू करा, बोलायचं नाही हे बंद, आणि पोलीस यंत्रणा या मुलांच्या विरुद्ध वापरू नका. आणि मला असं वाटलं की मी जे बोलतो आहे त्याची नोंद त्यांनी घेतली असावी आणि त्यामुळे मी प्रत्यक्ष कृतीनंतरची जी पाहतो आहे त्यामुळे यापेक्षा वेगळा निष्कर्ष आज मी काढला नाही. साहेब, सरसंघचालक जे आहेत ते काल बोलताना असं म्हटले होते की डिक्टेशन नको, संवाद हवा. म्हणजे त्याचा हा परिणाम वाटतो का तुम्हाला? मोदींनी इतक्या तातडीनं बॅकफूटवरती येणं आणि हा राजीनामा म्हणजे इतके दिवस जो दबाव ते 2-3 दिवस गेले, लाठीचार्जनंतर जो तयार झालेला होता रोष, त्याचा दबाव स्वीकारून ते तसेच काम करत होते, राजीनामा घेतला नाही. काल सरसंघचालक बोलल्यानंतर मात्र बऱ्याच हालचाली झालेल्या दिसतात. मी पार्लमेंटमध्ये पाहत होतो, पार्लमेंट चाललंच नाही, पण विविध पक्षाचे लोक भेटत होते. मोदी ज्या पक्षाचे आणि त्यांना ज्यांचा पाठिंबा आहे त्याही पक्षाचे लोक भेटत होते, हळू संशय. आणि त्यांचाही मूळ हा डायलॉग सुरू करावा असा होता. आणि तसंच होत
अन्य लोकांनी सुद्धा शिस्त बांधलं त्याच्यामध्ये श्री भागवत सुद्धा असावेच असं दिसतंय. सर, गेल्या 12 वर्षातला मोदी सरकारचा पहिला राजीनामा आहे. गेली अनेक आंदोलन झाली, शेतकऱ्याचं आंदोलन तुम्ही बघितलं, 7-8 महिने चाललं तरी दखल घेतली नाही. अखेर सरकार चुकलं असं म्हणता येईल. या सगळ्या याच्यात जी डिक्टेटरशिप सुरू होती गेली 12 वर्ष देशामध्ये, असं आहे की युवाशक्ती एकत्र आली आणि ती सीमित एका भागापुरती न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात फुलं येते याची जाण शेवटी आल्याच्या नंतर हा राजीनामा घेतला असावा किंवा शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला असावा. याच्यामध्ये जे पत्र त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये प्रधान असं म्हणतात की राज्यातल्या देशातले जे विविध पदांवर महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांनी या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि तसंच राष्ट्रविरोधी जे कृती करणाऱ्या लोक आहेत त्यांना याचा फायदा होऊ नये यासाठी मी राजीनामा देतो. असे 2 महत्त्वाच्या बाबी त्याच्यामध्ये आहेत. असंच त्या म्हणण्यात काय अर्थ नाही. हे सगळं फेरफटफुटीचं प्रकरण दुर्दैवानं दिल्लीमध्ये आम्हाला खाली मान घालणार होतं आणि त्याचं कारण की त्याच्यामध्ये जे लोक सहभागी आहेत त्याच्यात आपल्याकडची सुद्धा काही नावं ही येत होती महाराष्ट्राची आणि त्यामुळं याच्यावर सक्त कारवाई करायची गरज ही आहे आणि त्या भावनेनेच प्रधानमंत्र्यांची आम्ही सुसंवाद ठेवतो. ठीक आहे, भागवत बोलले त्यांच्या पक्षाचे अन्य खासदार खाजगी जाऊन बोलले, मंत्रिमंडळात त्यांची चर्चा झाली. त्याच्यामध्ये काही लोकांनी याच्याकडं सहज बोलू नये, गांभीर्याने घ्यावं असं मत मांडलं असं ऐकतोय. या सगळ्याचे ते एकंदर परिणाम आहेत. पंतप्रधानांशी भेटल्यानंतर काही लोकांनी टीका पण केली होती, पण आज राजीनामा आलेला आहे समोर. या सगळ्याचं तुम्ही डायलॉग सुरू केला त्या सगळ्या काळामध्ये. काही लोकांनी त्याला विरोधही केला, मी वेगवेगळे त्याचे काही आरोप प्रत्यारोप झाले, पण आज अखेर रिझल्ट समोर आहे. काय सांगा तुम्ही भेटले त्या दिवशीच्या ट्विटमध्ये ते पत्र नाहीये की या तुम्ही ज्या दिवशी भेटलात पंतप्रधानांना त्या दिवशी जे शेतकऱ्यांच्या संदर्भातलं पत्र दिलेलं होतं त्यात या विद्यार्थ्यांच्या विषयाचा उल्लेख नव्हता अशी टीका त्या ट्विटवरती सतत केली जाते की तुम्ही ते पत्र तसं पत्र कुठलंही दिलंच नव्हतं. असं त्यांच्याशी होतं मी शेतकऱ्यांचं दिवस तर वेगळा विषय, पण विद्यार्थ्यांचं फक्त काय द्यायचं डायलॉग सुरू करा हा आग्रह करायचा आणि तो केला आम्ही. साहेब तुम्ही मोदींना भेटल्यानंतर एक विरोधकांमध्ये थोडीशी अस्वस्थता निर्माण झाली की पवारसाहेब मोदींना मदत करतायत का म्हणून, तर हे चर्चा फार सुरू झाली. मग आणि तुम्ही म्हणताय असं डायलॉग सुरू झाला आणि मग आज शिक्षण निर्णय काय रिझल्ट निर्णय काय नाही, पण तुमचे जे विरोधक तुमच्यासोबत आहेत अस्वस्थ झाली. आहेत वेगवेगळे लोक आहेत. झाल्यानंतर अभिजित दिपकेने आता मागणी केलेली आहे की यामध्ये ज्या मुलांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या घरच्यांना आर्थिक मदत आणि मुलांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरकारने मागे घेतले पाहिजे. ते मुद्दे आहेत आणि मी सांगू शकत नाही, पण माझी माहिती अशी आहे की 3 मुद्दे होते शेवटी. त्याचे 2 तुम्ही म्हणतात ते केंद्र सरकारने मान्य करायची तयारी दाखवली होती. राजीनामा या विषयावर त्यांची भूमिका अत्यंत कठोर होती. साहेब मोदी ज्यावेळेस अडचणीत येतात त्यावेळेस पवार साहेब त्यांना मदत करतात किंवा त्यांच्या मदतीनं जातात, असा एक टीकेचा सूर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा निर्माण झाला. प्रश्न असा आहे, प्रश्न सुटायला मदत झाली का नाही. सर, या सगळ्या प्रकारामुळं
केंद्र सरकारच्या कार्यशैलीमध्ये काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? काही सांगता येत नाही. अशी भूमिका मला वारंवार बजवावी लागेल का? मग केंद्र सरकारच्या जर कार्यपद्धतीमध्ये बदल होणार नसेल, जर सरकार वारंवार अडचणीत असेल आणि देशात असा उद्रेक होणार असेल, तर तुम्हाला अशी मदत करण्याची संधी वारंवार मिळेल असं वाटतं का मग तुम्हाला? असं की मिळाली किंवा त्यांनी वारंवार असे निकाल घ्यावेत म्हणजे त्याच्यानंतर निकाल घ्यायच्या अधिकार आम्हाला लोकांच्याकडे येतील. साहेब मोदींनी जे भाषण केलं होतं ना साहेब, नव्या पिढीचं तुमचं जे काही विश्लेषण आहे, म्हणजे विरोधी पक्ष लढत होते पण एक सरकारबद्दल खूप अशी भीती होती, कारवाया होत होत्या वेगवेगळ्या यंत्रणांकडून. नवी पिढी याला सगळ्याला न घाबरता जी मैदानात उतरली, तर तुम्ही कसं या सगळ्याकडे बघता? एका बाजूला हे विरोधी पक्ष आहेत आणि एका बाजूला ही नवी पिढी. माझं जे काही बोलणं अभिजित आणि त्यांच्याशी झालं, मला एक कन्व्हिन्स झालं की ही मुलं त्यांच्या मागण्या पदर फाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. विरोधी पक्षांना एक मोठं एक याच्यातून बूस्ट मिळालंय असं वाटतं तुम्हाला या सगळ्यांना? प्रश्न असा नाही, प्रश्न सरकारला यातून अक्कल शिकायची संधी. राजनाथ सिंग काही दिवसांपूर्वी असं म्हटले होते की हे मोदींचे सरकार आहे, या सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नसतात. आता या राजीनाम्यानंतर तुम्ही काय सांगाल? हे सरकार इतके दिवस ज्या इगोनं आणि अहम भावनेनं वागत होतं आणि त्याचे दुष्परिणाम हे लक्षात आल्यावरती आता तरी ते 2 पावलं मागे येतील का आणि एकूण व्यवस्थेवरती जो दबाव आणलाय असं की काही राजीनामा घेणार नाही हे मलाही सांगितलं होतं आणि त्याची ती भूमिका होती, शेवटी घेतला. याचा अर्थ जनपक्ष काय असतो याची नोंद त्यांनी घेतली. साहेब सरकार तुमचं असं म्हणायचं का साहेब तुम्हाला? मोदींचं एक भाषण आपल्याला आठवत असेल की मी राजकारणात पवार साहेबांचा हात धरून आलोय. आत्ता जो भेटीचा फोटो होता ना, बोट धरून आलोय. आत्ता जो भेटीचा फोटो होता त्यात तुमचा हात त्यांनी धरला होता. शेवटी पवारांनाच हात द्यावा लागला असं वाटतंय, कारण तुम्ही आता म्हणतायत की ते राजीनामा घेणार नव्हते असं म्हणत होते. नको. बोटावरून हातावर आले, बोटावरून हातावर आले तर साहेब हे केंद्र सरकारचं जसं झालं तसं महाराष्ट्रामध्ये असंच काहीसं चित्र आहे. प्रत्येक गोष्टीला पाठीशी घालणं, कारवाई न करणं, धडक ह्याची गरज आहे का महाराष्ट्रात? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणावर ज्या पद्धतीने मत व्यक्त केलं ते योग्य नाही. साहेब त्यांना तातडीनं दिल्लीला बोलवलंय. आता मुख्यमंत्री हे तातडीनं दिल्लीला गेले. आता लगेच हे झाल्यानंतर राजीनामा झाल्यावरती पंढरपूरून थेट दिल्लीला गेले. त्याची काय अंतर्गत माहिती आहे का की ते काही दिल्लीला कायमस्वरूपी जात आहेत किंवा काय? तुमच्याकडनंच ऐकत बाबा, आतापर्यंत हे असं आंदोलन तुम्ही पाहिलं होतं का? आणि यापुढे अशा वेगळ्या पद्धतीने ही जी रस्त्यावर उतरती वेगळ्या पद्धतीने करते ही आंदोलन वेगळ्या पद्धतीचे असणार आहेत, त्याच्या आधी पाहिलं होतं का? फायदे होते, शेतकऱ्यांचा फायदा होतं. मी स्वतः एका आंदोलनात सहभागी झालो. त्याच्यामध्ये माझ्याबरोबर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि उत्तरेचे अनेक लोक सहभागी झाले. 2 लाख लोक होते. ते आंदोलन झालं. अशा काही गोष्टी आम्ही पाहिल्या. अण्णा हजारेंनी पण आंदोलन केलं या संदर्भात काल. साहेब, डिलिमिटेशनच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनातील सरकारच्या विरोधात डर होते, संपलं का? तुम्हाला सरकार झुकलं असं म्हणायचं फार का? चर्चा सुरू आहे. सरकार झुकलं असं म्हणायचं का? सरकार झुकलं अखेर 12 वर्षानंतर का होईना? लोकांच्या मनात भीती होती तुम्हाला स्पष्ट सांगितलं ना की शेवटी सामूहिक सर्वांच्या शक्तीच्या समोर केंद्र सरकार शांतपणाने उशिरा का होईना वागले. मी विचारत होतो डिलिमिटेशनच्या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा भाजपसोबत जाईल किंवा तशा चर्चा सुरू आहेत. सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद, जयंत पाटलांना राज्यात मंत्रिपद, अशा बऱ्याच चर्चा राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत.